काकुलते येतो हरे, काकुलते येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी. अनेके बोलाविते फार बहुत थोर नावडती, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी. पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम नमन, चरण चरण कथेचा विस्तार, त्यांच्या सुभावाने कथेचा विस्तार. गुरुदास बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. त्याचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपन देवा, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी मस्तक पायावरी, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या, यावर करी संतांच्या. मस्तक हे पायावरी, यावर करी संतांच्या, वार करी संतांच्या, यावर करी संतांच्या. काकुलते येतो हरी क्षणभरी निवडिता, तुमची मज लागली सवे ठाईचे नवे नहोगडी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून प्रेम भक्तीचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी जगन्नाथ महाराज खानदेशकर म्हणून प्रसिद्ध असणारे आपले बाबा, त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सुरू असलेला हा उत्सव आणि आज त्याची सांगताही आहे. आज पुण्यतिथीचा दिवसही आहे. सांगता असल्यामुळं कल्याचा अभंग आहे आणि पुण्यतिथीचा दिवस असल्यामुळं भक्ताचं विशेषत्व प्रतिपादन करणारा हा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबरायांनी
उदाहरणाने भावभक्तीचा म्हणजेच भक्ती करणाऱ्या भक्तांचा काय महिमा असतो याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला अशी प्रमाण पाहायला मिळतात की सगळ्या शक्तीमध्ये, बळामध्ये, ऊर्जेमध्ये भावभक्तीची ऊर्जा ही काय आहे? श्रेष्ठ आहे. जी दुसऱ्या कुठल्याही शक्तीने कामं होत नाहीत ती कामं या भावाच्या शक्तीने, भावाच्या बळाने होतात. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही का? भावापुढे कोणाचे बळ सबळ नाही. बळाचे अनेक प्रकार आहेत, शक्तीचे अनेक प्रकार आहेत, पण सगळ्या शक्त्या सारख्या पॉवरच्या नाहीत. त्याच्यामध्ये तरतम भाव आहेत. जसं भारतीय चलनाप्रमाणे नोटाचे अनेक प्रकार आहेत. 1 रुपयाची नोट आहे, 2 रुपयाची नोट आहे, 5 रुपयाची नोट आहे, 10 रुपयाची नोट आहे, 20 रुपयाची नोट आहे, 50 रुपयाची नोट आहे, 100 रुपयाची नोट आहे, 500 रुपयाची नोट आहे आणि 1000. आज आता सध्या वर्तमान स्थितीमध्ये तरी नोटाचे एवढे प्रकार आहेत. एवढे प्रकार नोटाचे असले तरी सगळ्या नोटा सारख्या ताकदीच्या आहे असं नाही. 1000ची एकच नोट आणि 2 रुपयाची एकच नोट. म्हणून 2 रुपयाची किंमत आणि 1000 रुपयाच्या नोटीची किंमत सारखी आहे असं नाही. 2 रुपयापेक्षा 500 पटीनं अधिक शक्ती कशामध्ये? 1000च्या नोटेमध्ये. पण सध्या वर्तमान स्थितीमध्ये तरी 1000च्या नोटेपेक्षा मग जास्त पॉवरची काय नाही? नोट नाही. नोट तरी नाही, दुसरे काही असतील पण नोट नाही. हे जसं तसं शक्तीमध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत. शारीरिक शक्ती आहे, मोजली जाते. काही माणसं ताकदवान आहे महाराज, अजूनही ताकदवान आहे. क्विंटलचं पोतं एकटे उचलून खांद्यावर घेणारे माणसं आहेत. कमी झाले असे माणसं. चहा पिणारे वाढलेत, त्याच्यात काही प्रश्न नाही, पण याचा अर्थ अजूनही नाही असं नाही. चालणारे ट्रक माग ओढून धरतात तर ट्रकची चाकं जागेवर फिरतात. महाराज ट्रक नाही पुढे जाऊ देत. एवढी शारीरिक क्षमता असणारी, शक्ती असणारी काय आहे? माणसं आहे. शारीरिक शक्ती आहे.
पैशाची सुद्धा एक काय आहे, शक्तीच आहे ना. एखाद्याला विचारलं का अरे तुमच्या शेजारचं ते निघालेलं आहे का नाही घे, आपली काय ताकद आहे का बुवा. सरळ मनुष्य म्हणतो तो की ते विकत घेण्याची आपली काय नाही, ताकद नाही. म्हणजे विकत घेण्याकरता काय लागते, ताकद. ते म्हणजे तू तो क्विंटलचा बोजा उचलतोस ना, क्विंटलचा बोजा उचलण्याकरता लागणारी ताकद वेगळी आहे आणि जमीन विकत घेण्याकरता लागणारी ताकद काय आहे, वेगळी आहे. त्याला पैशाची ताकद म्हणतात. आणि ही पैशाची ताकद शारीरिक ताकदीपेक्षा निश्चितच पॉवरबाज आहे. कारण पैशाची ताकद असेल तर अशा अनेक शारीरिक ताकदीवानाला तो पळायला लावू शकतो. पैशाच्या ताकदीपेक्षाही सत्तेची ताकद काय आहे, मोठी आहे. सत्ताधारी लाचार झाले वा नालायक लोक सत्तेवर गेले म्हणून काही ठिकाणी सत्तेपेक्षा धनाची शक्ती वाढलेली दिसते. अन्यथा सत्तेची शक्ती ही धनाच्या शक्तीपेक्षा मोठी असते. महाराज, करोडो लोकाला लक्षाधीश बनवायचं असेल तर सत्तेची शक्ती एका ओळीत बनवू शकते. एका ओळीमध्ये सत्तेची शक्ती आहे. सत्तेच्याही शक्तीपेक्षा तपाची शक्ती मोठी आहे. महाराज, तपाची शक्ती विश्वामित्र वशिष्ठाच्या वेळेलाही तपाची शक्तीनं सत्तेच्या शक्तीवर मात अशा प्रकारची केली. अनेक ठिकाणी पुराणामध्ये प्रसंग आहेत. आज जे परमार्थ करणारे सत्ताधाऱ्यापुढं गोंडा घोळताना दिसतात त्याचं कारण आहे त्यांच्याकडे तपाच्या शक्त्या राहिल्या नाही, नुसत्या कपड्याच्या शक्त्या वाढल्या. परमार्थाचं महत्व कळत नाही. महाराज, नालायक लोक परमार्थामध्ये घुसले. जसं नालायक लोक सत्तेच्या याच्यावर गेले ना तसंच परमार्थातला प्रकार आहे. वास्तविक परमार्थिक शक्तीपेक्षा कितीतरी न्यून, कितीतरी हलकी अशा प्रकारची सत्तेची आणि धनाची काय आहे शक्ती आहे. कुठं परमार्थाची शक्ती आणि कुठं धनाची शक्ती. परमार्थ हे ज्याचं धन झालेलं आहे तो मनुष्य इंद्राच्या पदाला येडस मानतो. येडस. इंद्र पदाधिक भोग भोग नव्हे हे नुसते प्रमाण म्हणून काय उपयोग आहे. पूर्वी सम्राट असणारे, हुकुमशाही सत्तेमध्ये राजे असणारे लोक नाक घासीत ऋषी मुनीकडे जात होते. त्याचं कारण आहे त्यांच्याकडे काय होती, तपाची शक्ती होती. आणि तपाची शक्ती ही सत्तेच्या शक्तीपेक्षा करोडो पटीनं श्रेष्ठ आहे. नणोबरे लिहितात, एकाची शाटी तपिन्नली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली, एकी पाषाणी वाहून उतरली समुद्री कटके. तपाची पण शक्ती आहे. अशा अनेक शक्ती आहेत. पण या सगळ्या शक्तीमध्ये तशीच प्रेम भक्तीची, भावभक्तीची एक शक्ती आहे. आणि मग ज्या वेळेला शक्तीमध्ये तुलना केली जाते त्यावेळेला संतांनी अनुभव घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की सगळ्या शक्तीपेक्षा भावभक्तीची शक्ती ही काय आहे, श्रेष्ठ आहे. जो कोणत्याच शक्तीनं आकळला जात नाही तो भाव
बड़े पैसा करतलिया बड़े पैसा हरि मुखे बड़ा हरि मुखे बड़ा हरि मुखे बड़ा हरि मुखे बड़ा करतलिया बड़े पैसा करतलिया बड़े पैसा करतलिया बड़े पैसा हरी करतलिया बड़े पैसा हरी भाव बळे आकळे हे रवी नाकळे. परमात्मा हा केवळ भावाच्या बळानेच आकळला जाऊ शकतो. दुसऱ्या कोणत्याही बळाने देव नाही आकळला जात. माणसं आकळली जातील, अधिकारी आकळले जातील, मंत्री आकळले जातील, कोर्ट आकळलं जाईल, सेनेचे अधिकारीही आकळले जातील. महाराज पैसा तिथपर्यंत पोहोचला. या पैशाने या सगळ्याला लाचार बनव. सगळे नाही पण बरेच. पैसा तिथपर्यंत येत. पैशाने याला आकळलं, पण देवाला पैसा नाही. पैशावाल्याचा बाप बी नाही आकळू शकत. पुजारी आकळले जातील. तिथले पोलीस फौजदार नोट फेकली का लगे दर्शनाला. या बापाला नाही दर्शन झालेलं, नुसतं डोकं आपटलं म्हणजे देवाचं दर्शन नाही होत. असे किती का डोकं आपटून गेले, टेंगळ आले तरी काही नाही उपयोग. आता कुठे व्हावे मन नाही, भाग गेला शिन गेला नाही. ढल सतत वाऱ्या करणाऱ्याने दर्शनाचं स्वरूप समजून घ्यावं. वंदनाला दर्शन मानू नये. वंदन श्रेष्ठ आहे, भक्तीचा प्रकार आहे. त्यामध्ये दुमत नाही, पण दर्शन दर्शन आहे आणि वंदन वंदन आहे. देवाचं दर्शन बारीत लागून नाही, देवाचं दर्शन कीर्तनात होत असतं. विठ्ठल इतर शक्तीने तो आकळला जात नाही, याच्यात विशेष नाही. शास्त्रांनी तर असं सांगितलेलं आहे, प्रमाणालाही तो आकळला जात नाही. प्रमाणाचाही विषय बनत नाही. अप्रमेय तो अप्रमेय. असा प्रमाणाचा विषय न होणारा परमात्मा सुद्धा या भक्तीच्या शक्तीने, भक्तीच्या बळाने, प्रेमाच्या ताकदीने नुसता आकळला जातो असं नाही, गोंडा घोळतो. काकुलतिये तो हरी काकुलतिये तो हरी काकुलतिये तो हरी काकुलतिये तो हरी
कशी मज लागली सवे काकुलती क्षणभरी निवडिता क्षणभरी निवडिता क्षणभरी निवडिता काकुलती लत हरी क्षणभरी निवडिता क्षणभरी निवडिता क्षणभरी निवडिता काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता हरी क्षणभरी निवडिता काकुलती येतो. भक्तीची शक्ती सगळ्या शक्तीपेक्षा श्रेष्ठ कशी आहे याचं उदाहरणच या अभंगात तुकोबारायांनी दिलेलं आहे. आता इतर शक्तीने कसा आकळला जात नाही हा स्वतंत्र विषय आहे. तो विषय आपण या ठिकाणी नाही वर्णन करू शकत, कारण मग त्याच्यातच वेळ जाईल आपल्याला. एरवी तरी आपली मढीच इथं आहेत. मन तर सगळेच बहुतेक घरी गेलेलेच आहेत. कमोड्या किती सुकला असं, घासाचं काय झालंय, आमकय तमकय. आता आज पुण्यतिथी केल्याशिवाय जाता येत नाही. आणि पुण्यतिथी करणं म्हणजे कीर्तन प्रसाद घेतल्याशिवाय जाता येत नाही. ते प्रसाद कीर्तन घेतल्याशिवाय, त्याच्यामुळे कीर्तनाला बसावं लागलेलं आहे. मी तर म्हणलं होतं यांना एका तासात संपवू का, पण मग हे काय ऐकायला गेले. त्याच्यामुळे 2 तासात तरी संपवावंच लागणार आहे. 9 वाजेपर्यंत आपल्याला संपवायचंय. पुन्हा काल्याचा प्रसंग वर्णन करावा लागतो. म्हणून हा विषय स्वतंत्र तसाच बाजूला ठेवा. कोणता काकुलती येतो अरे हो विषय बाजूला ठेवा. तुझ्या म्हाताऱ्याचा विषय आणा जरा नाही रे. इतर शक्तीने देव आकाळला कसा जात नाही विषय आहे, स्वतंत्र विषय, महत्वाचा विषय आहे ना. आपण भक्तीने आकळला जातो एवढा जर विषय वर्णन केला तर कुणी म्हणेल जसं भक्तीने आकळला जातो तसं आम्ही पैशाने त्याला आकळू शकतो. त्याचा आमच्या ताकद आहे. 2 पोरं चांगले पैलवान उचलून आणतील त्याला. म्हणून या विषयाच्या अगोदर त्या विषयाचं विशेष रूपाने चिंतन होणं गरजेचं आहे. वास्तविक या अभंगावर चिंतन करायचं असेल तर, पण तरीही आपला आज वेळ नसल्यामुळं आणि आपल्याला सगळ्याला त्याचा अनुभव असल्यामुळं की इतर शक्तीने तो काय होत नाही, आकळला जात नाही. तो भक्तीनेच आकळलाच कसा जातो याचं प्रॅक्टिकल थोडक्यात प्रत्यक्ष प्रयोग तुकोबाराय या गोपाळाच्या उदाहरणातून देत आहेत. तुकोबारायांनी ज्या वेळेला हे सांगितलं की देव दुसऱ्या शक्तीने आकळला जात नाही आणि भक्तीच्याच शक्तीने आकळला जातो, त्यावेळेला माणसाने आक्षेप घेतले तुकोबारायांच्या या विधानावर. काय असतं, लोकमान्यतेला अनुसरून जर विधान केलं तर कोणालाच काही वाटत नाही. कारण ते सगळ्यांनी पूर्वीच काय केलेलं असतं, मान्य केलेलं असतं, मनात मांडलेलं असतं. ही मान्यता फारच विचित्र आहे महाराज. आपण जर मान्यता बदलण्यामध्ये ताकदवान झालो तर फार लवकर जीवन आपलं सुखी होईल. पण मान्यता बदलणं तितकं सोपं नाहीये. अनेक वर्षाच्या नाही अनेक जन्माच्या अशा प्रकारच्या त्या मान्यता स्थिरावलेल्या असतात आणि वाटेल ते झालं तरी माणसं मान्यतेला सोडायला तयार नाही राहत. कीर्तनकार कितीही बोंबला, कारण त्यांनीच सोडलेल्या नसतात ना. विठ्ठल विठ्ठल भजनात म्हणणं वेगळं नाही का,
मी नेहमी सांग, काकडा करणारी माणसं दररोज म्हणत असतात धनदारा पुत्र जन, सर्व मिथ्या आहे. आणि मग वाटण्या व्हायच्या टायमाला बघावं लागत. काकड्या करणाऱ्याच्या ज्या वेळेला वाटण्या होतात, उलत ना काय ते उलटण्याची किंमत आहे का? तेवढ्यावरून बिघडतं महाराज. पण त्यालाच काम, तिथं त्याला म्हणायचं धनदारा पुत्र जन. म्हणणं वेगळं आहे महाराज, त्याच्यावर कीर्तन करणं वेगळं आहे. प्रत्यक्षात आपल्या मान्यतेमध्ये ते स्थिरावणं. ज्या दिवशी परमसंतांची वाक्य आपल्या मान्यतेमध्ये स्थिरावतील त्या दिवशी आपण कृतकृत्य हो. विठ्ठल मान्यतेला अनुसरून एखादं विधान केलं तर कोणी काय वाटत नाही, पण मान्यतेच्या विरोधात एखाद्याने एखादं विधान केलं माणसाला लगेच शंका निर्माण होतात, विचारतात माणसं. तुकोबारांनी जर असं म्हणलं असतं की धनाची शक्ती सगळ्या शक्तीमध्ये काय आहे, मोठी आहे, तर कोणालाच काय वाटलं नसतं. कारण हे सगळ्यांनीच काय केलेलं आहे, मान्य केलेलं आहे. अगदी खडे फोडणारापासून ते कीर्तनकारापर्यंत काय मान्य केलेलं आहे, धनाची शक्ती ही सर्वात मोठी आहे. पण ज्या वेळेला तुकोबाराय असं म्हणतात की भावनेची शक्ती, प्रेमाची शक्ती, भक्तीची शक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ आहे. धनवानाची तर आग होते महाराज, असतं किती त्याच्याजवळ म्हणा, पण तरी आग होते ना. त्याची आग होण्याचं बी कारण आहे ना. सप्ते करणारे पहिले तिकडे जातात ना. विढाल ज्या दिवशी पैशावाले सप्ते करणाऱ्याकडे येतील त्या दिवशी काही ना काही योग्यतेला प्राप्त झालो आपण असं समजावं महाराज. आमचाही देवावर नाही विश्वास, यांच्यावर विश्वास असतो. आमचा विश्वास देवावर कमी असतो, संतावर तर नुसतं म्हणण्यापुरताच असतो. म्हणायचं असतं नुसतं संताजी बाई. जड अशा प्रकारच्या धनावर आमचा विश्वास आहे. चेतन स्वरूप संतावर देवावर नाही राहिला, हे दुर्दैव आहे महाराज, आमचं दुर्दैव. तेव्हा भावाची शक्ती श्रेष्ठ कशी आहे असा ज्या वेळेला तुकोबारांनी प्रश्न विचारला, तुकाराम महाराजांनी त्याचा हात धरला, म्हणले चल तुला दाखवतो. अशा ठिकाणी गेलेले आहे ज्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण गोपाळाच्या संगतीमध्ये गायी चारतायत. महाराज, या कृष्णाची संगती फार मोठे मोठे लोक अपेक्षा करतात. ब्रह्मादिक देवांना वाटतं की देवांच्या संगतीत आपल्याला 2-5 मिनिटं तरी राहायला मिळावं. कान्होबाची संगती संगती ते गोपाळ म्हणतात. या कृष्णाच्या संगतीची अपेक्षा ब्रह्मदेव सुद्धा करतोय, इंद्र करतोय, सगळे करतात. त्यांना मिळत नाही आणि आपल्याला मिळत असल्यामुळं आपल्याला ते काय म्हणतात, धन्य आम्हा म्हणविती. आलेलं एकामेकाला असे गुदगुल्या करत होते, गट्ट्यामिठी मारत होते. अरे आपण किती भाग्यवान आहे, कारण या कृष्णाची संगती. अशा प्रकारे गोपाळाच्या संगतीमध्ये भगवान कालक्रमण करीत होते. त्यावेळेला त्या ठिकाणी घेऊन तुकोबाराय आलेले आहेत. प्रसंग असा होता की लांबून पाहिलं, अर्थात त्याने लांबूनच दाखवलं तुकोबारायने त्याला. बघ म्हणले, बघ सरळ समोर दिसतंय. काय दिसत होतं त्यांना? असं दिसत होतं की
कृष्ण या अभंगात तुकोबारेंनी त्याला काय म्हटलेलं आहे? हरी म्हटलेलं आहे. हरी हा बाकीच्या पोरांना काकुलती येत होता, हात जोडीत होता, त्यांच्या पुढं गयावया करत होता. हरी काकुलती येतो. हरी जो सर्वांची मन, सगळे ज्याच्या पुढं काकुलती येतात महाराज. अख्खं जग, हा सगळे या शब्दाचा अर्थ अख्खं जग ज्याच्या पुढं काकुलती येतं. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिते यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर वेदै सांगपद क्रमोपनिषदैर गायन्ति यम सामगा. विठ्ठल पांडुरंगाची दोन स्वरूप आहेत. एक ईश्वर स्वरूप आहे, दुसरं निर्गुण निराकार अशा प्रकारचं स्वरूप आहे. निर्गुण निराकार स्वरूप ईश्वर स्वरूपामध्ये असतोच. निर्गुण निराकारात ईश्वर नसेल, ईश्वरात निर्गुण निराकार आहे. म्हणून पांडुरंगामध्ये सच्चिदानंद स्वरूप आहे. सच्चिदानंदात कमरेवर हात नसतील, पण कमरेवर हात ज्याचे आहेत त्याच्यामध्ये कोण आहे? सच्चिदानंद स्वरूप आहे. हरी या शब्दाचा एक अर्थ आहे हरण करणारा. चित्ताला जो हरण करतो, आणि चित्ताला हरण करण्याचं सामर्थ्य फक्त सुखामध्ये. हरी या म्हणण्यातून तुकोबारांना हे सांगायचं की साक्षात सुख स्वरूप असणारा, साक्षात सुख जगाला ज्याच्या मनाने, जगाच्या मनाला ज्याने काय केलंय? आपल्याकडे खेचून घेतलेलं आहे. अशा प्रकारचं ते सुख, ते परब्रह्म, तो परमात्मा ज्याने जगत निर्माण केलेलं आहे. अर्जुनाने नंतर प्रस्ताव केलेला आहे. देवा सखेति मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेति अजानता महिमानंत वेदम मया प्रमादात प्रणयन वापी. देवा माफ कर रे आम्हाला, माफ कर, माफ कर देवा, आम्हाला माफ कर. फार मोठ्या चुका केलेल्या आम्ही. काय झालं अर्जुना? देवा मला वाटलं तो आमचा मित्रच आहे, साला आहे, कारण याच्या बायकोचा भाऊ ना तो, आणि म्हणून आम्ही तुझ्याशी व्यवहार केला. तुझी चेष्टा काय केली, तुझा तिरस्कार काय केला, तुझा अपमान काय केला, तुला काम काय सांगितली देवा, आणि आता कळाला तुझा महिमा. बाबा सगळ्या जगाचा आश्रय तू आहेस हे आज आम्हाला समजलेलं आहे. तेव्हा परमात्मा तोच, जो ज्याने अर्जुनाला विश्वरूप दाखवलं तोच ना, त्या गोपाळामध्ये तोच इथं बी. जेणे गीता उपदेशिली ते हे विटेवरी माऊली, तोच परमात्मा ज्याच्या नुसत्या इशाऱ्यावर पंचमहाभूत आपापला व्यवहार करतात. महाराज आकाशी सर्वत्र वसावे, वायुने नभोभरी होई नसावे. आता सुद्धा पावसाला त्याचाच इशारा असणार आहे. इतके आम्ही पंढरपूरला लोक आले तरी
तरी तो कस काही इशारा करत नाही पावसाला. पंढरपूरला आले, कसे आले, काय करीत आले, हे सगळं त्याला कळत आहे ना. तुझ्या सुद्धा लक्षात नाही, पण त्याच्या सगळं लक्षात आहे, त्याला माहिती आहे ना. तुला न्यायची असेल तर ने तक्रार, आपले काय नाही, आपण नाही वकिली करणार. लोकांची वकिली शहाण्यानं देवाकडे कलियुगात तरी करूच नाही महाराज. कर्मधर्म तुम्हा अवघड काम आहे. कपाळाला फट्टे असतात, गळ्यात माळा असते आणि कापीतच राहतात नुसते दुसऱ्याला. विठ्ठल आम्ही काल वक्ते बाबाकडे गेलो होतो. ते म्हणे अरे अधिक महिन्यापासून 2-2 तास मी यज्ञ करतोय पावसाकरता. पाऊसच येतो. कुठल्याही जिल्ह्यातून माणूस आला की त्याला मी विचारतो की अरे भाऊ पाऊस कसा काय, योग बी सांगत नाही. पाऊस चांगला आहे, मग मी एवढा यज्ञ करतो त्याचा काही उपयोग होत नाही का. आमचे गुरु इथे, त्यांना सांगितलं बाबा घर पेटल्यावर तुम्ही पळीनं पाणी शिपडायला लागलेत. खरंय नाही, खरंय. सार्वजनिक पापाच्या परिणामाला वैयक्तिक एखाद्याची साधना काय, त्याला फार पराकोटीची साधना लागते. आपण मध्ये शेतकऱ्यावरच कस काय आलं. पावसाचा साक्षात परिणाम कोणावर होतो? शेतकऱ्यावर ना. कारखान्यात नोकरी करणाऱ्याचं काही बिघडत नाही, सरकारी नोकरी करणाऱ्याचं काही बिघडत नाही, मंत्र्याचा काही प्रश्नच नाही, कीर्तनकाराचंही काही अडचण नाही, कारण सप्ते कमी झालेले नाही जो याच्यामुळं. म्हणजे पाऊस पडा नाही म्हणून काही सप्ते कमी नाही झालेले. येऊन जाऊन झाडे येते ते कोणावर? शेतकऱ्यावर. मला त्याला शेतकरी बी जबाबदार आहे. शेतकऱ्यालाही पैसेच लागतात, माल नाही लागत. शेतकऱ्यांनी एखाद्या वेळेस चांगलं पिकलं ते जर व्यवस्थित ठेवलं तर 10 वर्ष त्याला कोणाकडे हात नाही वापसरावा लागायचा. इतकी जमीन देते, त्यालाही माल नाही लागत. शेतकऱ्याला काय पाहिजे? त्याला हेलिकॉप्टर फिरायला पाहिजे. किती शेतकऱ्याकडे काय आहे? किती शेतकऱ्याकडे बैल आहेत? 40-40, 50-50 एकरावाल्याकडे महाराज गाय नाही, एक गाय नाही. म्हणजे खायलाच नाही म्हणून लावला नुसता कमुड्या. हे काही पतिव्रत आहे शेतकरी असंही काही नाही ना. आणि सगळ्या नौकरात व्यापाऱ्यात कोणी यांचीच पोर आहे की. त्यामुळं सगळेच त्याला कमी जास्ती प्रमाणात काय आहे? सहकार्य. त्याच्यामुळे साक्षात पहिला तडाखा शेतकऱ्यावर बसतो हे खरं आहे, कारण तो मोठा वर्ग आहे. मोठ्या वर्गाला ताण होतोच पहिल्यांदा. असं कशा करता सांगितलं मी, त्याच्या इशाऱ्यावर चालतो. त्यांनी इशारा केला ना, 1 दिवस नाही 1 तास, 1 तास, 1 तासामध्ये पूर्ण महाराष्ट्र जलमय होऊ शकतो. त्याने इशारा करायला पाहिजे, आपण नाही सांगणार. कारण मला माहिती आहे की आपल्या त्याच्या याच्यात आपली काय किंमत आहे ती. उभं कशाला झाकले रे मग मोठ उघडायची. कशातच नाही महाराज, आपण काय सांगणार आहे कशातच नाही.
त्याला गोपाळ व्हावं लागतं. गोपाळासारखी भक्ती यथा व्रज गोपिका नाम. नाटकं चालू आहे आपली सगळी भक्तीची, सगळं व्यवस्थित चालतंय म्हणून बरं आहे. एवढं जगाचा चालक मालक असणारा परमात्मा हरी, आणि तो तिथं गोपाळाच्या समोर काय जोडतोय? हात जोडतोय, गयावया करतोय. त्यांचा काकुल त्या नखरे तुमच्या पाया पडतोय. तुकाराम महाराजांनी ते समोर दृश्यच दाखवलं. बरं, हरी काकुलती येतो. ज्याच्या पुढे यम असा असतो महाराज, त्याच्या पुढे ब्रह्मदेव असा असतो, त्याच्या पुढे सगळी सृष्टीच्या शक्ती हात जोडून उभ्या राहतात. तो परमात्मा ह्यांच्या. बरं, हे कोण? आमदार नाही, गायी राखणारी पोरं, म्हणजे ज्यांच्या चड्ड्या सुद्धा धड नाही. जसे काही माग दिवे लावले 2. पुरं राखणारी पोरं, ती काय काय इन केलेली आहे, खाली बुट लगे मोजा घातलेला आहे, पट्टा लावलेला आहे. गुराखी पोरं, घुंगडी खांद्यावर. गुंड्याचा आणि त्यांच्या शर्टाचा संबंधच नाही. चड्डीला नाडी नाही, शर्टाला गुंड्या नाही. छोटी कशी काय राहत होती करतोड्याला. अशा प्रकारची ती गुरं राखणारी पोरं. आणि जगाचा कुठं सोसायटीत निवडून आलं तर पहा ना कसं चालत महाराज. बंद पडलेली सोसायटी, त्याचे व्यवहार चालू असलेले नाही, बंद पडलेली सोसायटी, त्याच्यात निवडून आलं. जमीन घाण ठेवून फटफटी घेतो. एवढी सत्ता आली तर एवढा ताईटपणा असतो. जगाची सत्ता ज्याच्या हातात आहे, म्हणून तो किती मोठा, किती ताईट पाहिजे, त्याने त्याच्या महिम्यात राहायला पाहिजे. का कोणाची म्हणजे गुराखी बोराला कस काय होय? तुकाराम महाराज काय भानगड काय? म्हणजे एकतर जगाचा सत्ताधीश हा नसला पाहिजे. अरे हाच आहे, हाच सत्ताधीश आहे, हाच जगत व्यापक. ह्यो कस काय? मग त्याच्या आईला दाखवलं होतं त्याने. माती खाता झाय मारावया, माती खाता बाप दाखविले, जगाला बाप दाखविला, वराणी यशोदेला सांगितलं मैया मैया मैया. कानाने काय केलं रे? काय केलं रे कानाने? भांडणं केली का? नाही मैया. मग काय कानाने काय केलं? एखादा राक्षस? नाही मैया. मग काय केलं काय कानाने? मैया कानाने आज वेगळाच पराक्रम सुरू केलेला आहे, नवीन प्रारंभ, शुभारंभ. काय केलं? काय? माती खाल्ली. माती? हा माती खाल्ली. लेकरानं माती खाल्लेली आईनं पाहिल्यानंतर आईच्या अंगात फौजदाराचा संचार होतो. काठी घेतलेले आणि कृष्णाजवळ आलेले. कृष्णा माती खाल्ली तो? आकर 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 मरण आकर. वरून वरून हा घाबरल्यासारखा दाखवायचा, आतून हसायचा. मनात म्हणत होता ही मॅडम स्वतःला काय समजते काय? तिला वाटतंय मीच पोरग आहे आणि ही माझी काय आहे आई आहे. अरे येडी हळद, तू माझी आई नाही, तुझ्या बापाचा बाप आहे मी, असं मनात म्हणला. मी ऐकलो तुम्ही. हिला जरा दाखवावंच मी कोण आहे. आकर आकर मरे आकर.
महाराज त्याने केलं आ केलं आणि यशोदेनं त्याच्या काय केलं, तोंडात पाहिलं. भुवनेच्या पोटी 14 देखे, भुवनेच्या पोटी 14 देखे, भुवनेच्या पोटी 14 देखे, भुवनेच्या पोटी 14 देखे. मारावयातीने उगारिली काठी, मारावयातीने उगारिली काठी, मारावयातीने उगारिली काठी. भुवनेच्या पोटी 14 देखे, भुवनेच्या पोटी 14 देखे. तोंडात 14 भुवनं पाहिली, यशोदा चक्कर येऊनच खाली पडली. त्यामुळे तोच आहे हा. म्हणजे त्याच्यात संशय नाही की हा जगाचा मालक नसेल, हा जगाचा मालक हो. काकुलती येतो. म्हणून तर मी सांगतो की ही पावर कशाची आहे, भक्तीची आहे, भक्तीची. जगन्नाथ महाराजांकडे काय होतं पाहिलं तर म्हातारं दिसत ते नाही, पण भक्तीची काय होती, पावर होती. एवढा समाज खानदेशापासून मराठवाड्यातला हा सगळा समाज एकत्र आणणं, एकत्र ठेवणं आणि हे पुढं चालणं. भक्तीची शक्ती आहे ही. धनाची शक्ती हे नाही कार्य करू शकत, सत्तेची शक्ती ही नाही कार्य करू शकत. त्याला भक्तीची शक्ती लागते महाराज, भक्तीची शक्ती. तू गोबर आहे म्हणतात तेच तुम्हाला दाखवतोय, तोच आहे हरे हा. आणि हे ज्यांना काकुलती येतो ते कोण आहे म्हणले, ते ह्या शक्तीनं युक्त आहेत. ते नुसते गुराखी नाही आहेत. गुरं राखतात म्हणून त्यांना गुराखी म्हणतात, पण तो त्यांचा साईड बिझनेस आहे. विठ्ठल विठ्ठल करीती नामाचे करीती नामाचे चिंतन गडी कान्होबाचे ध्यान. गडी कान्होबाचे ध्यान करीती आणि नामाचे चिंतन करीती. कोण आहे ते ज्यांना भगवान काकुलती येत होते,
ते गोपाळ कोण आहे त्याचं वर्णन या चरणामध्ये तुकोबारायांनी केलेलं आहे. ते भगवंताचे सवंगडी आहेत, भगवंताचे खेळगडी आहेत, भगवंताच्या बरोबर राहणारे आहेत. भगवंताच्या बरोबर सर्वसामान्य नाही खेळू शकत महाराज. विषयामध्ये खेळण्याची ज्याला सवय लागलेली आहे तो देवाबरोबर नाही खेळू शकत. लोकाला कीर्तनात सुद्धा सगळा विषय लागतो. देवाचं वर्णन करणारा कीर्तनकार नाही चालत. चटके चुटके सांगणारे हसवणारे कीर्तनकार लागतात लोकांचे पैसे जमा करून. का? देवाच्या संगतीत खेळूच शकत नाही. देवाच्या संगतीत खेळण्याकरता देवासारखं व्हावं लागतं. माझे गडी कोण कोण निवडा, त्याच्याकरता रजोगुण तमोगुणावर विजय मिळवून शुद्ध सात्विक अंतःकरण बनवावं लागतं. त्यावेळेला तो देवाबरोबर खेळू शकतो. सगळी घाण ज्याच्या अंतःकरणात बसलेले नुसते फट्टे ओढले कीर्तन देऊन बसलं म्हणजे काय लगे देवाबरोबर खेळण्याच्या लायकीचा होत राहत. महाराज हे गोपाळ देवाच्या संगतीत खेळण्याच्या लायकीचे होते. काय करत होते? कान्होबाचे ध्यान करीती, कृष्णाचं ध्यान. गोपाळ होते, कृष्णाचं ध्यान करत होते. लहान लहान पोरं कृष्णाचं ध्यान. 70 वर्षाचे म्हातारे महाराज बायकोचं ध्यान करतात. पंढरपूरला येतो, ह्याला येतो पंढरपूरला, बस तिकडे तरपण ना उद्या चौथा तो तिकडे जाता. कान्होबाचे ध्यान करीत. त्या गोपाळांचा हा विशेष आहे. ते अखंड कृष्णाचं ध्यान करत होते महाराज. ज्याचं आपण ध्यान करतो त्याच्या संगतीत असतो. मड कुठं याला नाही महत्व. ज्याचं चिंतन चालू आहे, ज्याचं ध्यान चालू आहे त्याच्या संगतीत. गोपाळांचं ध्यान कृष्णाचे आणि चिंतन हे काय आहे? कृष्णाचं. अशा प्रकारचं आहे. नामस्मरण आहे, नामही कृष्णाचं घेत आहेत आणि ध्यानही कृष्णाचं करतायत. भक्तीचं हेच स्वरूप आहे. आणि ही साधना करून पावर त्यांच्या ठिकाणी आलेली आहे, शक्ती त्यांच्या ठिकाणी आलेली आहे. भगवत विषयक प्रेमाचा अंतःकरणामध्ये उदय झालेला आहे. उदय अशा शक्तीने युक्त असणारे हे गोपाळ आहेत. आणि हा त्यांना त्यांच्या शक्तीपुढे नतमस्तक होऊन त्यांची विनवणी करतोय. त्यांना काकुलती अशा प्रकारचं येत. काकुलती येतो हरी, पण का? तुमची कशा करता काकुलती येत असेल? मनुष्य कधी काकुलती येतो? आपल्याकडे एक म्हण आहे, आडला नारायण गाढवाचे पाय धरी. नारायण एरवी नाही गाढवाचं पाय धरीत, पण आडल्यावर मात्र त्याला धरावे लागतात. आडला तो कुठंतरी कशाने माणूस आडतो, कशाने आडतो महाराज, कशानेही आडतो. 40 लाखाच्या गाडीत बसले आणि ते सिगारेट प्यायची सवय आहे. ते सिगारेटचं पाकिट आणलेलं काडीची पेटीच नाही. ते खडी फोडणाऱ्याला रोडवर ते म्हणलं कोणतरी काडीची पेटी द्यावं. ते आडलं. अडतच नाही कधी. अडतो कोण आहे का? कोण अडतो? जो अपूर्ण आहे तो अडतो. जो अपूर्ण आहे तो अडतो. म्हणजे ज्याच्याजवळ काही आहे आणि काही नाही. जीव कोटीतले सगळेच काय आहे? अपूर्ण आहे. कोण आहे परिपूर्ण? सांगा बरं हात वर करून. इथं असलेल्या काही आपल्याकडे आहे. सगळं आहे का जगातलं? जे आहे ते तरी पुरं आहे का? म्हणजे अपूर्ण जे आहे पूर्ण आहे, परिपूर्ण आहे परमात्मा. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. याला आणायचा काय प्रश्न आहे? हा काकुलती काय येतो? विठ्ठल विठ्ठल. याही अगोदर एक प्रश्न आहे. हा
कशामुळं काकुलती आलेला आहे? तर पोरांनी त्याला असं बाजूला केलं आपल्यातून. आल्याबरोबर त्याला सांगितलं, कान्होबा निवडी आपुली गोधने, कान्होबा निवडी आपुली गोधने, कान्होबा निवडी आपुली गोधने, कान्होबा निवडी आपुली गोधने. ऐ काळ्या, तुझ्या गाई बाजूला काढ, चल होय बरं तू आमच्यातून, होय बाजूला. म्हणजे त्याला असं बाजूला पोराने काढायचा निश्चय केला. म्हणजे अगोदरच ठराव झाला त्यांचा, हे आपण गंमत करू म्हणे कृष्णाची. आता ते खरं काढीत नव्हते, गंमत म्हणून. आता खेळगाडी म्हणजे काय गमती, काही बी करतात, विचित्र राहते. गंमत म्हणून काढायचं म्हणे बाजूला, याला निघ म्हणे बाजूला. त्याने सांगितलं, पण का? मी का बाजूला निघेल? तू बाजूला का निघावं याची एक नाही अनेक कारण आहेत. आमच्याकडे सांगायला टाइम नाही, 8:30 वाजून गेलेत. आपण काहीतरी तुम्हाला कारण द्यावं, विनाकारण कसं काय निघाल मी? तुम्हाला काहीतरी कारण द्यावं लागेल ना मला बाजूला पाडण्याचं. त्यांनी सांगितलं, आता ऐक मग घे, याला तुला आमच्यातून बाजूला करण्याचं पहिलं कारण तुझा म्हातारा, दुसरं कारण तुझी म्हातारी, तिसरं कारण तुझ्या गाई, आणि चौथं कारण साक्षात तू. थोडक्यात सांगतो आम्ही. मी माझ्या म्हातारीनं काय केलं? म्हातारीनं काय केलं? तुझा बैल मोरा चुकला होता परवा. म्हाताऱ्याला सांगवायला गेलो, तिथे टिकुरं घेऊन माझ्याच मागे लागलं. परीयसी शारंगधरा, तुझा बैल चुकला, मोरा सांगू गेलो तुझी या घरा, पाठी लागला तुझा म्हातारा. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो तू काय कर, बाजूला होय. बरं म्हातारी अशीच तुझी. विठ्ठल विठ्ठल शिदोरी आणायला गेलो तर तुझ्याशिवाय शिदोरी द्यायला गेली. आम्ही सांगितलं, मग तू सांगितलेले ते म्हणला बडे तुम्ही त्याचं नाव काढता आणि आमच्याकडून घेऊन जाता इकडे मध्ये संबाद करता. ते म्हणे नाही बा, आम्ही काही सप्ते करणार थोडी सप्त्याच्या नावावर गोळा करून इकडं हे करायला आम्ही त्याला घेऊन जाणार आहे. ते म्हणे नाही तुम्ही बरोबर नाही दिले बा. मेलो आम्ही त्याला सांगता सांगता आणि पटवता विचित्र तुझी म्हातारी नाही दिली भाकरी, आणि तुझ्या गाई एक आवरत नाही. तू काय मस्त आपला मुरली वाजवीत बसतोस, सगळ्या गाई तुझ्या आम्हाला वळाव्या लागतात. तुझ्या गाई तसे विचित्र आहेत, आणि तू बस आम्हाला बाजूला ठेवतो ना आमच्या गाईचं दूध पितो. महाराज, याला गाईचं दूध प्यायला धार बी नव्हती काढावी लागत. सरळ वासरासारखं गाईला तोंड लावायचं, आणि याने तोंड लावलं का गाई पुऱ्या 2-3 दिवसाचा पाना सोडून द्यायच्या. हा प्यायचा दूध, आणि घरी गाई गेल्या, घरी गाई दूध नाही निघालं की त्यांच्या आया यांना बडवायच्या. तेव्हा कान्होबा इतक्या दिवस आम्ही सहन केलं, आता तुम्ही निघा बाजूला निघा. नका रे मला काढू नका रे काकुलती येतो हरी क्षणभरी निवडिता. आणि का काकुलती येत होता दुसऱ्या चरणात?
लागली सवय तुझी माझ्या लागली सवय तुझी लागली सवय का बाजूला काढू नका असं तो म्हणत होता. त्याचं त्यांनीच 2 चरणात कारण सांगितलेलं आहे. पहिलं कारण असं आहे, भगवान म्हणतात हे बा, तुमची मला काय लागली आहे, सवय लागलेली आहे. तुमची सवय लागली म्हणजे तुमच्या संगतीत राहण्याची सवय लागलेली आहे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही काय आज माझ्या जवळ आलेले असं नाही. ठाईचे जे गोपाळ होते, तुकोबारायासारखे जे भक्त आहेत, ते भगवंताचे आताच माळ घालून भक्त झालेले असं नाहीये. अगदी जगाच्या आरंभापासून जेव्हा जेव्हा भगवान अवतार घेतात तेव्हा तेव्हा हे त्यांच्या बरोबरच असतात. जेव्हा भगवान अवतार घेतलेले नसतात, क्षीरसागरामध्ये म्हणजे सासरवाडीमध्ये निवांत विश्रांती करतात, त्याही वेळेला ही भक्त मंडळी तिथं जवळच असते. महाराज निद्रा करिता होतो पायी, मासे पिसे होऊन तिकडं जवळला. अवतार घेतल्यानंतर तर जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर प्रत्येक अवतारामध्ये बरोबर असतात. म्हणून तुम्ही मुळातले जुने अशा प्रकारचे सवंगडी आहात, ठाईचे, नवे न हो, मुळातले गडी आहात, नवीन गडी नाही. नवीनचं काय आलं, 4-2 महिने राहिले ते तर सोडून जातं दुसरीकडं. आणि तुम्ही असंही समजू नका की मला दुसरीकडे जागा नाही. फार लोक बोलवतात मला, आणि कबूला येते फार, 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 आणि कबूला येते फार. लागली सने लागली सने. आणि के बोलावती फार, खूप मला बोलावतात. अगदी ब्रह्मलोकापासून ते मृत्यू लोकापर्यंत मोठे मोठे लोक मला बोलावतात. मंत्री, कारखानदार, शास्त्रज्ञ, अधिकारी. देवाला कोण बोलवत? सुख स्वरूप आहे हा, आणि सुखाची अपेक्षा कोण करत नाही. महाराज सगळे बोलावतात. अरे मोठे ते त्या क्षेत्रातले, जा की तिकडं, मला नाही आवडत. म्हणजे ते बोलावतात, ते याला आवडत नाही, आणि हे आवडतं ते हे बाजूला काढायला लागले. अरे के बोलावते थोर भाऊ तर फार नावडते, मला नाही आवडत. ते देवाला महाराज भक्त आवडतात. भक्तच का आवडतात असं नाही सांगता येत. तुम्हाला तेच पोरग का आवडतं असं म्हणलं होतं. काय आवडतं हे सांगता येतं, का आवडतं याचं उत्तर नाही देता येत. देवाला भक्त सांगता येईल उत्तर दे, पण देवाला भक्त आवडतात. न तथा मे प्रियतम, भागवतामध्ये भगवान सांगतात, न तथा मे प्रियतम आत्मयो निर्न शंकर न च शंकर्षणो न श्रीर नैवात्माच
यथा भवान उद्धवा, तुम्ही भक्त मला जेवढे आवडता, माझं पोटचं पोरग आवडत नाही, भाऊ आवडत नाही, मित्र आवडत नाही, मला बायको सुद्धा आवडत नाही. भक्त जीवाहुनी देवा आवडती, जीवापेक्षा स्वतःच्या आत्म्यापेक्षा भक्त त्याला जास्त आवडतात. बाकीचे आवडत नाहीत. त्यांनी सांगितलं ते मोठे आहेत पण मला काय होत नाहीत, आवडत नाहीत, म्हणून मला तिकडं नाही जावं वाटत. बहुत थोर नावडती, तुम्ही आवडता कारण तुमची सवय लागलेली आहे. गोपाळ गप्पच बसलेले आहेत. गोपाळ माघार घ्यायला काही तयार नाहीत. यांनी पहिलं हे कदाचित आपल्याला खरंच काय करतील, बाजूला काढतील, म्हणून काय केलं त्याने, भाविकांची आवडी मोठी, आवडी मोठी, तुमची मजला गलुसवे, तुमची मजला गलुसवे, तुमची मजला गलुसवे. हे गोपाळ आपल्याला त्यांच्यातून वेगळं करतील म्हणून यांनी काय केलं तुकोबाराय सांगतात की याला भाविक भक्तांची आवड असल्यामुळं यांनी सरळ त्यांच्या जीवाला जाऊन मिठी मारली. म्हणजे जीव शिवाचं काय करून टाकलं, ऐक्य करून टाकलं, त्यांचं स्वरूपच म्हणला. आता काय करणार आहे, आता स्वतःला स्वतःपासून तर वेगळं नाही करू शकत ना. भाविके त्यांची आवडी मोठी, तुका म्हणे मिठी घाली जीवे. एके दिवशीचा प्रसंग, पहाटे पहाटेच सगळे वास्त्र घेऊन चारायला निघालेले आहेत. सगळे गोपाळ कृष्ण वास्त्र, आणि कृष्णाला मारण्याकरता म्हणून कंसानी आघासूर नावाच्या दैत्याला पाठवलं. हा गंधर्व, विद्याधर नावाचा गंधर्व, अष्टावक्र मुनीच्या शापाने त्याला सर्पाची योनी प्राप्त झालेली, आणि सर्प योनीत आल्यानंतर मग तो कंसाचा मित्र झालेला. कृष्णाला मारण्याकरता म्हणून पाठवलेला आहे.
त्याने अगोदर 2-3 महिने सगळा आराखडा तयार केला. हा कधी निघतो, कुठं निघतो, कोण कोण बरोबर असतं, आडरान कुठं असतं, माणसाचं कोणी, असं सगळं पाहिलं. आणि जिथं लोकांचा संबंध नाही अशा ठिकाणी मोठं अजगराचं रूप धारण करून एक जबडा खाली जमिनीला आणि एक जबडा थेट आकाशाला नेऊन भिडवला आणि जी बाशी पुढं काढली. चांगलं उजळलेलं नव्हतं. दिंड्या जशा निघतात 4:30-5ला त्याच्या जवळतं तशा वेळेला ते निघालेले. वासरं तर गेले सरळ, वासरच ते असा माग होता. पोरं चालायला लागले जिबीवरून. ते नरम लागायला लागलं. पोरं म्हणायला लागले का प्यांद्या, ते म्हणे काय रे, रोड रात्रीतून कस काय तयार झाला? पंढरपूरचा पूल होऊन 2 वर्ष झाली तरी अजून तो रस्ता नाही तयार झाला, आणि ह्यो रात्रीतून तयार कस काय झाला? वाकड्या म्हटला रोड तयार झालाय ते झालाय, पण त्याच्यात का स्प्रिंग टाकल्या की असं दबतय कस काय? म्हणजे त्यांच्या मनात तो विकल्पना आहे की बा कुणी तिथं तोंड वासून पसरलेलं आहे आणि आपण त्याच्या जिभेवरून चालतोय आपल्याच मस्तीमध्ये, कृष्णाच्या चिंतनात रंगलेले ते. आता यांनी ओळखलं, पण तोपर्यंत पोरं आणि वासरं सगळी मधी गेलेली होती आणि यांना बी त्याची भेट घ्यायचीच होती ना. त्याच्यामुळं भगवानही त्याच्या पोटात असं जिभेवर आलेले आहेत. याने पाहिलं, बस खुश झाला, महाराज अतिशय प्रसन्न झाला. आणि मग काय ते आनंदाने त्याच्या तोंडातून हवा विषयुक्त आली. वासरण पोरं बेशुद्ध पडले. वासरण पोरं बेशुद्ध पडल्यावर मग मात्र भगवान खवळलेले आहेत. तोंड मिटलं म्हणजे काम झालं. कंसाने फार मोठं प्रलोभन दिलं त्याला. त्याने सांगितलं कुठलीही नाही निवडणूक निवडला तुला तरी कॅबिनेट मंत्री करीन. त्याच्यामुळे हा अतिशय खुश झालेला. त्याने तोंड असं खाली घ्यायला सुरुवात केली. त्याने तोंड खाली घ्यायला सुरुवात केल्यावर याने आपला जाग चढवायला सुरुवात केली. याचं डोकं वर जायला लागलं आणि त्याचं तोंड खाली यायला लागलं. मध्येच पादुकाजवळ भेट झाली त्यांची, तोंडाची आणि डोक्याची. तोंडाने सांगितलं खाली चला. त्याने सांगितलं खाली नाही, वर चांगलं असतं, वर चला. आणि मग महाराज तोंडापेक्षा डोक्याची शक्ती ताकद जास्तच राहते. तोंडावाले आपले 4-2 शिव्या देते आणि गप बसते, पण मग हे त्याला जेलमध्येच टाकले. उडाला ते डोकं वर चढतच राहिलं. त्याची सगळी शक्ती संपली. तो तरफडायला लागला. माझं ह्याच्या सांगते पुढं काय बरं हलता येईना गेलं. पायाने खालचा जबडा दाबून धरला आणि वरच्या जबड्याला डोकं चिटकलं. काहीच करता येणार नुसतं इतके मोठ्याने तो शेपटी आपटायला लागला की पृथ्वी हलायला लागली. तरी याने आपली उंची वाढवतच राहिला. त्याच्या तोंडाची मर्यादा जेवढी होती, जेवढं रूप त्यांनी प्रगट केलेलं होतं तितकं वासेपर्यंत त्याला काही नाही वाटलं, पण तरी याचं वाढणं काही थांबलं नाही. आणि मग त्याचा नावेलाज झाला. महाराज असा चिरतच चालला. बऱ्याच चिरल्यानंतर एक फटका मारला. पूर्ण 2 तुकडे केलेले आहेत. एक तुकडा लांब अशा प्रकारचा फेकलेला आहे. स्वर्गातले देवाने घाबरून बसले होते, पाहत होते. अगासुराने यांना तोंडात घेतलेलं आहे. आता आपलं कसं व्हायचं, म्हणजे याचं कसं का होईना. माणसं मेल्यावर रडणारी माणसं तुम्ही पहा काय म्हणत असतात ते, आमचं कसं व्हायचं. त्याला त्याचं काहीच घेणं नसतं की अख्खं 60 वर्ष त्याने नुसती तुमचे लुगडे धुतले, कामं केली, स्वतःच्या कल्याणाचं साधन नाही केलं. आता त्याचं पुढं कसं होईल बुवा, त्याला यम धर्म काय जाच देतील, कोणत्या जन्माला जाईल, काय पुढं दुःख भोगावं लागेल, असं कोणी म्हणतं. आमचं कसं व्हायचं. बिन फुकट्या बिन पगारी कोण मिळणार आम्हाला आता. देवाचंही तसं, सगळे स्वार्थी. कारण देवाचा उद्धार करण्याकरता याने अवतार घेतला आणि याला तर अगासुराने गिळलं. त्याच्यामुळे ते काळजीत पडलेले. ज्या वेळेला त्याला फेकलं त्यावेळेला खुश झाले. वरून पुष्पवृष्टी केली. अगासुर मर्दन की जय. देवाने जय जयकार केला. पुष्पवृष्टी केलेली आहे भगवंतानी. त्याला प्रतिसाद अशा प्रकारे दिलेला आहे. आपल्या कृपा
युक्त नजरेनं गोपाळाने वासराकडे पाहिलेलं आहे. तिथून ते उचलून अलगद अशा प्रकारच्या खडकावर नेऊन ठेवलेले आहेत आणि सावध झाल्याबरोबर लागले डोळ्याच्या. तोपर्यंत दिवस बराच वर आलेला होता, नाश्त्याचा टाइम झाला होता. डोळे चोळून एकामेकाकडे पाहायला लागले. तर खाली खडक टोचायला लागले. ते म्हणे, का रे रोड संपला का? दुसरा म्हणला, तो रोड जाऊ दे, खड्ड्यात भुका लागल्यात. बघ दिवस कुठं आलेला आहे, 9 वाजून गेलेत. वाजले? हा वाजले. मग काय अडचण आहे. आला रे बरोबर आपापल्या दसम्या. सगळ्यांनी आपापल्या दसम्या कृष्णासमोर सोडलेल्या आहेत. भगवंतांनी आपली दसमी त्याच्यामध्ये मिसळलेली आहे. तो काला केलेला आहे, सर्वांना गोल बसवलेला आहे. तो काला हातामध्ये घेतलेला आहे. विनोद करत सगळ्यांना वाटतायत. शुकाचार्य त्याचं वर्णन करतात. बिभ्रद वेणुम जठरपटयो श्रंगवेत्रे जगक्षे वामे पाणो मश्रण कमलम तत्फलान्यंगुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरि सुरदोहा सयन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके विशदि भुजे यज्ञभुग्बालके पुण्डरीक वरदा श्री ज्ञानदेव महाराज की जय. ईश्वर माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली